सुनो मेरे बहादुर सिपाहियों, ये किलेदार डरा हुआ है लेकिन फिर भी मिजाज दिखाता है। जी हुजूर। हम आज किले की तराई तक जाकर आए हैं। आज के लिए इतना काफी है और हमारी फौज भी ठिकाने लग रही है। जी हुजूर। लेकिन कल सुबह हुजूर, हुजूर, आप कहे तो मैं परचम लहरा दूं। अरे रुको भाई, बाजू हो जाओ। तो हम ये कह रहे थे, कल सुबह हमें नए पेंतरे लगाकर बाजी जमानी है। हुजूर का जो हुक्म। इस बार कोई गलती ना हो। और हुजूर, हुजूर, मैं परचम लहरा दूं। ये क्या है? यहाँ सियासती बातें हो रही है और तुम इसे ले जाओ। लेकिन हुजूर फिर परचम कौन लहराएगा? वो हम बताएंगे, अब हमें बात करने दो। इसे ले जाओ। लेकिन हुजूर आप मेरी बात तो सुनिए। खामोश। मुझे परचम लहराने दो। अभी तैयारियां ठीक से होनी चाहिए। जी हुजूर। कोई गलती ना हो और सुबह होते ही तोपों की बौछार कर दो। जी हुजूर, 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 अब क्या है? ये परचम। हुजूर मैं यहाँ पास में ही हूँ, आप मुझे बस आवाज दो, मैं तुरंत परचम लहरा दूंगा। चला आगोची तुपे, माताची गवळी, यसबा कापसे, नारबारी, महमद आहे पुढे, खलाटे, योक योक चोख मी मोहळा मोजणार. आजला 422 आहे ते. शेवट पावतूर हीच बेरीज पाहिजे मला. एक भी कमी चालणार नाही. एक बी कमी चालणार नाही. आणि पांडवा तू तर पहिला पाहिजे मला. मी मग अरे गड्या, तू काय गोफण चालवली या. वर माझ्या वाघा, यो सुसू सुसू करून योग्य दगड छावणीवरच आदळत होता. माझं तसंच हाय. एकदा ठरवलं की ठरवलं, मग माग पुढे नाही म्हणजे नाही. शब्बस. अरे बयाजी, जायबा, भागोजी समद्यानी वरच्या बाजूने गोपन गुंडात चालवला. एक टोळी आली होती मोर, तिला थोडं पुढे येऊन दिलं. जशी ती गोफण टाप्यात आली, अशी गोफण चालवली, असा दगडाचा भडीमार केला, ती टोळी अर्ध्यात गार झाली. अन अर्धी पिचकून माघारी पायलून पळाली. अंगाशी. अरे ही भाषा मावळ्यांची आज तुमच्या तोंडून ऐकायला मिळाली. माझी काळजी भेटली. माझं म्हातारं म्हणायचं, शरणानंतर मरण नसतं, मरणानंतर शरण असतं. एकदा का शरण गेलो की गेलो, काय बी किंमत नसती. ए मोजली का सगळी? वय वय मोजली मोजली. 422 आहे ती. मला धरलं का? तुम्हाला धरून 423. त्याला स्वयंपाक झाला असेल तर खाऊन घ्या आणि ठरलेल्याने गस्त द्या. चला आराम करा जा. पांडुरंग पांडुरंग विठ्ठला. महाराज, ह्यो दिस बी लढवला किल्लेदारानं. लढवला? होय महाराज. शाब्दी खानानं वर यायचा लय प्रयत्न केला, पण जसा वर आला तसाच खाली गरंगळत गेला तळाला. काय सांगताय बहिर्जी काका? अहो महाराज, लय नवलाची गोष्ट घडतीये रामशेजवर. आज 4-5 दिवस झालं किल्लेदारानं शाब्दी खानाला जणू कोलूनच लावलंय बघा. वारे पठ्ठे, असं असेल तर ही मोठी गोष्ट. नुसत्या जिबल्या चाटत बसलाय शाब्दी खान बोक्यावानी. अहो म्हणजे समोर लोण्याचा गोळा दिसतोय
पण धड खाता येईना आणि धड पळवून नेता येईना अशी गत झाली त्याची. वा किल्लेदार वा. राजन, असं घडल्यामुळं औरंगजेबाचा मिजाज उतरणार. उतरणार? अहो उतरला, लय खवळला असणार त्यो. कळणारच, कारण एका दिवसात रामशेष घेण्याच्या वल्गना केल्या होत्या त्याने. रात्री शाही दावत सुद्धा बोलावली होती. अहो कसली दावत आणि कसला शाहीखाना. तोंडचं पाणी पळवलंय आपल्या किल्लेदारांनी त्यांच्या. घडी कुणाचंच ऐकायला तयार नाही. पण भैरजी काका, यामुळं आपली जबाबदारी मात्र वाढते. काहीही करून रामशेषला लवकरात लवकर रसद पोहोचायलाच हवी. राजन, रसद वेळेवर पोचली तर किल्लेदाराची हिंमत आणखीन वाढेल. आपले सही वक्त पर रसद भेजी है. भैरजी काका, सरदार रूपाजी भोसले, सरदार गोविंदराव गायकवाड यांची काही खबर? कुठपर्यंत पोहोचले, काही माहिती मिळाली? नाही महाराज, त्यांची अजून खबर माझ्यापर्यंत पोचली नाही. राजन, आपण काळजी करू नका. ते दोघे जण मुरब्बी आहेत, पराक्रमी आहेत. ते नक्की रसद पोहोचवणार. एवढंच नाही तर ते शाब्दिकानाच्या फौजेवर हल्लाही करणार. आम्ही यकीन आहे. भैरजी काका, आणखी एक गोष्ट तातडीनं करा. आज्ञा महाराज. शाब्दी खानाच्या तळावर अशी अफवा पसरवा की रामशेषच्या किल्लेदाराला आणि मावळ्यांना भूत पिशाच विद्या, जादूटोना सगळं अवगत आहे. आलं ध्यानात महाराज. आम्ही लहान असताना आग्र्याला गेलो होतो, तेव्हा अशाच अफवा पसरवल्या होत्या. म्हणजे महाराज गुप्त होणं, 12 हात उंच उडी मारणं, एकाच वेळी 2 ठिकाणी दिसणं. होय कविराज, पण त्यामुळं आम्हाला आणि आबासाहेबांना बघायला प्रत्येक ठिकाणी अलोट गर्दी व्हायची. भैरजी काका, रामशेषच्या बाबतीत सुद्धा हेच तंत्र वापरा. म्हणजे शाब्दी खानाची फौज मावळ्यांचा विचार सोडून भूतांचा विचार करायला लागेल. आणखी एक गोष्ट तातडीनं करावी लागेल. राजा, राजा, जानकीबाईंची तब्येत बिघडली. जानकीबाई, उठा बघू. उठा. आणि राजवैद्य देतात तो काढा घ्या. हो, बरं थोडा थोडा घ्या, पण घ्या. हो, असं कसं चालेल? हो, बरं व्हायचं असेल तर घ्यावा लागेल ना काढा. बरं तुम्ही काढा घेतला नाही तर मी बोलणार नाहीये तुमच्याशी. घ्या बघू. जानकीबाई, काय झालं? अहो, धाप लागली आहे त्यांना आणि जीव कोंडत होता. यांनी बसून काढा पाजला. आता मात्रा काढा घ्यायला हवं की नको? मग का घेत नाहीत? कडू आहे म्हणतात. जानकीबाई, असं करायचं नाही. दवा वेळेवर घ्यायला पाहिजे. लवकर बरं व्हायचंय ना. जाऊबाई, काय झालं? राजे, तुम्ही इथे? आम्हाला निरोप मिळाला प्रकृती बिघडल्याचा. आलो तर तारा होत्या इथे. त्यांनी जानकीबाईंना मात्रा दिली. आता बरं वाटतंय. राजे, तुम्ही कुठे होतात? आम्ही वहिनीसांबरोबर मंदिरात गेलो होतो. जानकीबाईंना सोडून कुठेही जाऊ नका. त्यांचा हट्टीपणा वाढत चाललाय. मात्रा काढा वेळेवर द्यायला पाहिजे. जी दादासाहेब. वैद्यराज, आम्हाला जानकीबाईंच्या प्रकृतीत जराही सुधारणा दिसत नाही. आपण औषधात फेरफार करून पाहावा. कुणाचा सल्ला घ्यायचा असेल तर तोही घ्यावा. परंतु जानकीबाईंच्या तब्येतीला लवकरात लवकर आराम पडलाच पाहिजे. जी महाराज.
पडा जरा, विश्रांती घ्या थोडीशी. झालं इळभर आज 4-5 गोफणी तुटल्या. म्हटलं उद्याला कोळंबा नको. म्या काय म्हणतीय, झेपल का तू मस्त? झेपणार तर नाहीतर शंभूराजसनी सांगून बदली किल्लेदार मागून घ्या. नाही नाही, कारता पाय घेऊय मी. हवं तसं नाही. आपण लढतोय खरं, पण आपला जीव बारीक. मला 4 चौघात बोलता येत नाही म्हणून आता बोलतीय. बोलू नका सीताबाई, तू असं म्हणावंस. अहो पर माझं म्हातारं म्हणायचं, पोरा पाय नाही तरी साप पडतं का नाही, थांबतो का त्यो? जाळ नाही म्हणून खंड्या पक्षी मासा धरायचं सोडतो का? पटतय मला समद, मग पर त्यांच्याकडे समद्या गोष्टी आहेत. त्याच्याकडे समज आहे, त्याच्याकडे एक गोष्ट नाही, या आपल्याकडे आहे. ओळख? तोफा? मग हत्ती? नाही. ओळख ओळख. हे आपल्याकडे आहे ते त्याच्याकडे नाही. महाराजांची पुण्याई. बरोबर. कोण बोललं ते? मिठाई. वय बाबा, आपल्याकडं महाराजांची पुण्याईच आहे. चिक्कर झाली, रगड. दुसरं काय बी नको या किल्लेदाराला. शिवाजी राज म्हणलं की पोट भरत, संभाजी राज म्हणलं की ताण भागते, आणि आऊसाहेब म्हणलं की जीव सुटावतो. दुसरं काय बी नको. आता एवढ्यावरच मी लढणार. काय व्हायचं ते होईल, जाऊ दे. ठीक आहे, तुमची इच्छा आहे तर म्या बी काही कमी नाही. तुम्हाला ठाव आहे, दिसायला बाई असली तरी जोंधळ्याची लाईच आहे म्या. अरे हेच पाहिजे कारभारली. आता तुम्ही बघाच, घाबरलेल्या कुचमलेल्या बायांना तयार करते मी, आणि तुमच्या माग आमच्या बायांची फौजच उभी करते. शाबास माझी वाघिणी. मेरे जाबाज सिपाहियों, सामने वो काफिरों का रामसेज है. जो कल नहीं हुआ वो हम आज करके दिखाएंगे. मेरे शेर दिल सिपाहियों, आज दुश्मन को काट कर रौंद डालने का वक्त आ गया है. यलगार! अरे आला मारा. या खुदा, कैसे है ये शैतान मराठे? अरे चुप 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 चुप. या बघा, दगडाची बी कमी नाही. पण तुम्ही हे कशाला करताय? कोण करणार किल्लेदार? आहेत किती पोरं. अरे भान
पोरी हात बदल, खाच पडणार नाही. हा? शाबास तुझी भलर भलरी दादा भलरा. अरे हाणा दगड हाणार भलरी दादा भलरा. अरे मारार दगड मारार भलरी दादा भलरा. अरे गाडा त्याला गाडार गाडा त्याला गाडार. अरे भलरी दादा भलर भलरी दादा भलर अरे हाणार. मारो, हमला करो, आज जीत हमारी ही होनी है. तुम सच्चे मुगल हो, हमें बादशाह सलामत की शाबाशी लेनी है. मारो. आगे बढ़ो, डटे रहो, पीछे नहीं हटना है, मारते रहो. आगे बढ़ते रहो, तोपे चलाते रहो. हो किल्लेदार, बघितलं का? बघतोय. आपल्याकडे बी पाहिजे होत्या तोफा 2-4. पाहिजे होत्या वय नाही त्या. असत्या तर त्याला एवढा मोर येऊच दिला नसता. किल्लेदार आता येऊ दे त्याला तोफा मोर घेऊन येऊ दे. ये म्हणावं ये. आपण आपलं काम चालू ठेवा. गोफन गुंडा कमी पडू देऊ नका. आलस करा सुरू. चला. अरे 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 आलं बघ आलं बघ. अरे अरे घ्या. अरे 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 पडलं बघ. अरे वार माझ्या शाबास का. गोलों की बौछार सीधी किले की दीवार पर होनी चाहिए. किल्लेदार भीत पडली. तटाला भगदाड पडलंय. अरे देवा